कोल्हापूर जिल्ह्यातील दरेचे वडगाव येथे विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थ्यांनी सिंघम स्टाईल येऊन या शाळेमध्ये एक चित्रफित प्रसिद्ध व्हिडिओ व्हायरल केला होता। त्याचे पडसाद संपूर्ण उमटलेले आहेत। आपल्याबरोबर या शाळेत विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकत असतात। जी घटना घडलेली आहे ती घटना खेदाची असे इथल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं। आपल्याबरोबर इथल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत। काय सांगाल, माजी विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव गौरव करायला सोडून शाळेची कुठेतरी बदनामी केली असं वाटते तुम्हाला? 100% बदनाम केलेलं आहे शाळेचं नाव त्यांनी। आणि अशा विद्यार्थ्यांनी शाळेत चांगल्या पद्धतीने किंवा शाळेला चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याच्या ऐवजी त्यांच्या मनामध्ये कोणताही हेतू होता हे त्यांनाच माहिती। आणि हे बदनामकारी घटना घडलेल्या आहे। त्यांनी दिलगिरी किंवा त्यांनी माफीनामा आम्हाला लिहून दिला आहे, पण तेवढ्याही न थांबता आम्ही शाळा समितीच्या विषयामध्ये आम्ही तो घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्याध्यापकांवर अहवाल घेऊन कारवाई करण्यात येईल, त्या मुलांवर कारवाई केली। शाळेची कुठेतरी बदनामी असे मोठ्या प्रमाणात केले सिंघम स्टाईली। शाळेची बदनामी आता पेपरला झाल्यामुळेच झालेली आहे ती, आणि ही बदनामी खरोखरच खेदजनक आहे, निंदजनक आहे। आणि राहिला कारवाईचा प्रश्न, आमच्याकडे दातृत्व मातृत्व हे सगळे गुण असल्यामुळं आम्ही येणाऱ्या व्यक्तीचा आम्ही एक शिक्षक म्हणून आमच्याकडे जे प्रेम दया किंवा करुणा जे आहेत या कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यामध्ये राबवत असतो। आणि ह्या आमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांनी ते फोटो रील्स तयार केलेले आहेत। तर या गोष्टीबद्दल मला म्हणावं तितका दुःख वाटते आणि खेदही वाटतो आणि निंदाही करूच वाटते। तर या गोष्टी घडू नयेत यासाठी आम्ही शाळा समिती आणि शाळा संपूर्ण आम्ही याची दक्षता घेत आहोत। विद्यार्थ्यांच्या छोट्या मनावर हे रील बघितल्यावर परिणाम होणार असं वाटतं या गावात? 100% निश्चित परिणाम होणार आहे। पण आता रील्स प्रकार हे काय आहे हे मीडियावर जास्त अवलंबून आहे। आणि हे रील्स करणारे एक चांगल्या रील्स बनवाव्यात अशी माझी त्यांना कळकळीची आणि आदरपूर्वक विनंती आहे। शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितलं की जे रील्स केलेलं आहे ते चुकीचं आहे, त्यांच्यावर कारवाई केली। आपल्यावर शाळा समितीचे अध्यक्ष आहात, काय सांगाल मॅडम? पूर्ण शाळेमध्ये ज्ञान दिलं जातं, पण रील्स प्रकार असायला माझ्या विद्यार्थ्यांनी जो रील्स केला आहे त्यामुळे शाळेची कुठेतरी बदनामी झाली असं वाटतं? हो, नक्कीच शाळेची बदनामी झाली असं वाटणारच, कारण हा प्रकार शाळेच्या आधी गावाची बातमी यात आलेली आहे, त्यामुळे गावाचंही नाम बदनाम झालेलं आहे यात। आणि शाळा ही तितकीच, म्हणजे आता शाळा हे विद्येचं मंदिर म्हणून ओळखलं जाते। मग आता इथं आलेला शिक्षक हा विद्येचं ज्ञान देत असतोय हे तर प्रत्येकाला माहिती आहे। हे सोडून आपण दुसरा विचारसुद्धा करणार नाही, आणि ह्या विचारानं शिक्षकांनी त्यांना त्या दिवशी फक्त शाळेच्या आठवणींसाठी फोटो पाहिजेत असं म्हटले म्हणून परवानगी दिली होती। आणि त्यावेळेस गावात महाप्रसादचा कार्यक्रम चालू होता, त्यावेळी तिकडून आम्हाला म्हणजे देवस्थान समितीकडून सुद्धा प्रस्ताव आलेला की शिक्षकांनीही मुलांसमवेत महाप्रसादासाठी यावं, आणि त्यावेळेत इथं ते प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे ह्याची आम्हाला ज्यावेळी रील्स हे प्रसारित झाले मीडियावर तेव्हाच आम्हाला याची कल्पना आली, त्या अगोदर आम्हाला याच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं। त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करण्याचे तुम्ही संकेत का देणार? त्या विद्यार्थ्यांवर कारवाई म्हणजे आता कसं झाले, त्या विद्यार्थ्यांनी स्वतः कबुली दिली आहे की आम्हाला करायचं होतं वेगळं पण आमच्या हातून झाले वेगळं। आणि त्यात त्यांनी सांगितले आम्हाला जिथं बोलवशिला किंवा जिथं कुणासमोर कोणी वरच्या अधिकारी असू देत हे असू देत आम्ही आमची दिलगिरी व्यक्त करतो, किंवा त्यांनी जे काही आम्हाला सांगतील त्याच्याशी आम्ही त्यांना कोऑपरेट करतो म्हणून सांगितलेलं आहे। एकीकडे जर बघितलं तर माजी विद्यार्थी आल्यानंतर शाळेमध्ये शाळा कशी चांगली होईल ह्याकडे लक्ष असतं, पण ह्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी शाळेची बदनामी गावची केली असं वाटते? बदनामी तर झालेलीच आहे त्या रील्समधून, पण त्यांनाही वेगळं काहीतरी करायचं होतं पण झाले वेगळंच त्यांच्या हातून पण, आणि त्याची चूक त्यांच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे आता चुकीवर काय निर्णय द्यायचा हा आता विषय आम्ही सगळ्यांच्या संमतीनं शालेय व्यवस्थापन समिती तसे शिक्षकांचा स्टाफ हे सगळे मिळून आम्ही लवकरात लवकर घेऊ। आपण जर बघितलं तर एका बाजूला या शाळेच्या रील्स बनवले आहेत त्यांच्यावर त्या मुलांवर कारवाई करणे शिक्षण अधिकाऱ्यांनी तर सांगितलेलंच आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय होईल याकडे समिती घेऊन लक्ष देणार आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।